नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान चवळीची तांदूळ जिरा किंवा तांदळीची या भाजीला वेगवेगळे असे नावं आहेत। तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की कळवू शकता। बघा, मी तांदूळ जिराची भाजी घेतलेली आहे। मस्त कवळी अशी भाजी घेतली, पूर्णपणे मस्त पत्ते पत्ते तोडून घेतले। भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीवर छान निथळून घेतलेली आहे। बघा, यामध्ये कुठेही पाणी नाही आहे। स्वच्छ ही भाजी आपली झालेली आहे। आता आपण जी तांदूळ जिराची भाजी घेतलेली आहे ती व्यवस्थित छान आपण कट करून घेऊया। भाजी चिरल्याने छान भाजी लवकर सुद्धा शिजते आणि मस्त मोकळी मोकळी अशी भाजी तयार होते। आपण मेथीची भाजी कशी 2 ते 3 मिनिटं शिजायला वेळ लागतो, तेवढाच वेळ ही भाजी शिजायला लागतो। ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि भाजी चवीला एवढी छान होते की लहान मुले सुद्धा ही भाजी आवडीने खातात आणि झटपट होणारी ही अशी ही भाजी आहे। या भाजीला फोडणीला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही। हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आणि थोडंसं तेल, बस एवढं जरी घातल्यानंतर भाजी चवीला खूप छान अशी ही भाजी तयार होते आपली आणि पौष्टिक सुद्धा आहे। बघा, मी संपूर्ण अशाच पद्धतीने सर्व भाजी कट करून घेत आहे। बघा, संपूर्ण भाजी कट करून झालेली आहे। आता आपण भाजीचे फोडणीचे साहित्य पाहूया। बघा, जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या कट करून, 1 कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही लाल मिरची सुद्धा घालू शकता। आता आपण भाजीला फोडणी देऊया। 1 पळी मी तेल घातलेलं आहे। तेल छान तपल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कांदा, लसूण आणि मिरची घालून घेऊया आणि व्यवस्थित छान परतून घेऊया। मग कांदा थोडासा परतल्यानंतर कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेऊया, त्यामुळे कांदा लवकर शिजतो। बघा, कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण हळद घालूया आणि आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती भाजी आपण आता घालून घेऊया। तांदूळ जिऱ्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। आपण जशी मेथीची भाजी शिजवतो ना, तशाच पद्धतीने ही भाजी लवकर शिजते आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते। बघा, अशी झटपट अशी ही भाजी तयार होते। भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप छान ही भाजी लागते। बघा, आपली भाजी तयार झालेली आहे। बघा, भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।